नमस्कार, मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, तर आज मी कुठे आहे हे सांगायला मला अतिशय आनंद होत आहे, कारण आपण पाहता इकडे हे पोस्टर तुम्ही पाहता इथं सासूबाईंचा साखरपुडा नावाची ही फिल्म लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. आणि या फिल्मचं काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आज मी तुमच्यासोबत सांगणार आहे. आणि त्याच्यासोबत या फिल्ममध्ये जे कलाकार आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आपण मनमुरादपणे छान गप्पा मारणार आहोत. पण ह्या फिल्मचा सांगताना तुम्हालाही वाटलं असेल की सासूबाईंचा साखरपुडा म्हणजे नक्कीच कॉमेडी फिल्म असेल, नक्कीच काहीतरी वेगळी फिल्म आहे असं वाटत जरी असेल, तर मी एक अगदी सक्षमपणे तुम्हाला सांगतो की ही तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये घडणारी कथा आहे, प्रत्येकाला जाणवणारी, प्रत्येकाला आवडणारी आणि प्रत्येकाच्या समोर आपली आपली वाटणारी ही फिल्म आहे, ज्या फिल्मचं नाव आहे सासूबाईंचा साखरपुडा. मित्रांनो, या सासूबाईच्या साखरपुड्यावरनं एक गोष्ट मला नक्कीच जाणवली आहे. माझे एक मित्र आहेत जे वधूवर संस्था चालवतात आणि ते वधूवर संस्था चालवत असताना त्यांना मी एकदा एक विषय सहज झाला होता की बाबा तुझ्याकडे रजिस्ट्रेशन काय पद्धतीचे लोक आहेत. तो म्हटला जेवढे यंग रजिस्ट्रेशन आहेत, यंग मुलामुलींचे रजिस्ट्रेशन आहेत, त्याहूनही जास्त किंबहुना जास्त जे वयस्कर लोक आहेत, जे अबोव 50 आहेत, त्यांचे रजिस्ट्रेशन आमच्याकडे आहे. ऐकायला बोलायला खूप ऑड वाटतं आहे, पण ही फॅक्ट आहे मित्रांनो. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ह्या घडणाऱ्या घटना आहेत. जेव्हा आपल्या आयुष्यातला एखादा माणूस, आपला पार्टनर, आपला साथीदार जेव्हा तो आपल्यापासून दूर जातो, तेव्हा तो एकटा पडलेला माणूस असतो, तो एकटा पडलेला जीव असतो. आपली मुलं असतात ते आपापल्या कामामध्ये लागलेली असतात, आपली मुलं आपल्या संसारात लागलेली असतात, पण त्या आईवडिलांचं काय, ज्यांना खरोखर अशा उतारवयामध्ये मानसिक संतुलन म्हणजे शारीरिक नाही तर एक मानसिक आधार खूप महत्त्वाचा असतो. आणि त्याच आधारावर, त्याच गोष्टीवर फोकस करणारा एक अतिशय सुंदर, एक अतिशय सुरेल तुमच्या आमच्यातला हा सिनेमा आपण पाहणार आहोत, ज्या सिनेमाचं नाव आहे सासूबाईंचा साखरपुडा. तर मित्रांनो, याच विषयावर बोलण्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा त्या कलाकाराला बोलणार आहे ज्या कलाकाराने आजच्या या सिनेमाची निर्मिती करण्याचं धाडस दाखवलेलं आहे. सो आय लाईक टू रिक्वेस्ट, प्लीज वेलकम दिलीप अबनावे सर. प्लीज कम द्या. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. मी या चित्रपटाची कथा बाळासाहेब गोरे यांनी जी लिहिली आहे ती ऐकली आणि तसा तेव्हापासून माझ्या डोक्यात हा विचार आला की ही कथा आणि यातला जो काय आशय आहे, यातनं जो काही संदेश आहे तो समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं आहे, ही मी स्वतःची जबाबदारी समजली. आणि निर्मिती क्षेत्रामध्ये मी पहिल्यांदाच उतरलो आणि हा माझा पहिलाच चित्रपट आहे सासूबाईंचा साखरपुडा. कसं असं सर की जनरली लोक फिल्म करायचं म्हटलं तर त्याच्यावर हिरो हिरोईन्स असतात, रोमॅन्टिक फिल्म असते, ॲक्शन फिल्म असते, हे सगळं सोडून तुम्ही एका मार्मिक विषयाला हात घातला आहे. त्याचं कारण काय होतं खरं सांगायचं मला? खरं सांगायचं तर यापूर्वी मी सामाजिक जे कार्य करत होतो त्यामध्ये अनेक वृद्धाश्रमांना मी भेटी दिल्या आणि तिथल्या एकल जे वृद्ध आहेत, स्त्री किंवा पुरुष, त्यांचे प्रॉब्लेम्स मला जवळून पाहायला मिळाले. त्यांचं दुःख एकच आहे, एकटेपणाची जाणीव, त्यांना पाहिजे असलेले भावनिक आधार आणि कुठेतरी त्यांना एक बोलायला, त्यांचे विचार ऐकून घेणारा आणि त्यांना सामावून घेणारा कोणतरी एक पार्टनर हवा असतो. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा म्हटलं की खरंच हाच विषय आहे. इथे हिरो हिरोईन किंवा मोठी नावं वगैरे अपेक्षित नाही आहेत. माझी कथा, त्याच्यातनं मला जे काही सांगायचं आहे तो आशय आणि विषय महत्त्वाचा आहे, घरोघरी घडणार आहे. अनेक कुटुंब माझ्या माहितीतले असे आहेत की त्यांची मुलं फॉरेनला जाऊन सेटल झाली आहेत आणि आई किंवा पाहणारं कोणी नाही आहे, त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांची मदत करत आलेलो आहोत. तसंच काही ठिकाणी असंही होतं की मुलांच्या बरोबर राहतात पण मुलांना आणि सुनेला वेळ नाही आहे, त्यांच्या कामामध्ये ते बिझी असतात आणि मग त्यांना असं वाटतं, जी कोणी सासू किंवा सासरा जो एकल राहिलेला असतो मागे वृद्ध, की अरे माझ्याकडे दुर्लक्ष होतं आहे, माझं कोणीच नाही आहे इथे. आणि हा एकटेपणाची जाणीव दूर करण्यासाठी त्यांनी एक चांगला सोबती जोडीदार त्यांच्या आवडीचा आणि निवडावा आणि त्याच्याबरोबर उर्वरित आयुष्य खूप आनंदात मजेत घालवावं. कारण ही सेकंड इनिंग आहे आणि आत्ता जर आपण नाही आनंद मिळवला आणि तसंच जायचं ठरवलं तर ते दुःख मला सहन नसतं झालं, तुम्हालाही नाही होणार, म्हणून हा विषय.
वा सर, अतिशय सुंदर विषयाला तुम्ही हात घातलेला आहे. खरोखर तुम्हाला लाख वेळा सल्यूट करूशी वाटतं. त्याचं कारण आहे तुम्ही ज्या पद्धतीने आता सांगितलं आहे की तुम्ही जेव्हा वृद्धाश्रमामध्ये जाता तेव्हा अनेक लोकांना असं पाहिलं आहे की ज्यांना खरोखर एखाद्या पार्टनरची, एखाद्या चांगल्या सोबतीची गरज असते. खरं तर आपला समाज आता प्रगल्भ होत आहे, आपला समाज खूप पुढे चाललेला आहे आणि अशा या पुढे जाणाऱ्या या डिजिटल समाजामध्ये, या डिजिटल जगामध्ये आपण विनाकारण 1857चे विचार घेऊन चालण्यात काहीच अर्थ नाही. आणि हे तुम्ही या वयात असताना दाखवलेलं आहे, त्यासाठी सल्यूट सर, सल्यूट. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच सर. सर तुम्हाला या फिल्मसाठी खूप 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 शुभेच्छा. सर तुम्ही इकडे थांबा सर. नाव आय लाईक टू रिक्वेस्ट त्या कलाकाराला मी आपल्यासमोर आमंत्रित करणार आहे ज्या कलाकाराच्या बाबतीत खूप सारं बोललं जात आहे, खूप बोललं जात आहे. त्याचं कारण असं आहे की हा सिनेमाच त्यांच्या नावाने सुरुवात होतो, तो म्हणजे सासूबाईंचा साखरपुडा. आणि नक्की सासूबाई कोण असणार आहे, तर आय लाईक टू रिक्वेस्ट सासूबाई ऑफ दिस फिल्म, संगीता मॅम. येस संगीता मॅम, या इकडे. येस नमस्कार मॅडम, नमस्कार. प्लीज इकडे या मॅडम. येस, बघितलं सासूबाई छान आहे ना, छान आहे. ओके, काय या सिनेमामध्ये आणि तुम्ही सासूबाईचा रोल कसे तयार झालं तसं करायला? तुम्ही खऱ्या पण सासू आहात असं मला आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार कळलेलं आहे. काय सांगाल या सिनेमाचा, काय अनुभव आहे तुमचा? मी सासू पण आहे, मी आजी पण आहे. आणि जेव्हा मी 2-2.5 वर्षापूर्वी ही कथा ऐकली तेव्हाच मी बाळासाहेब गोरेंना सांगितलं होतं की हा रोल मी करणार. आणि त्यानंतर 2 वर्ष आमची बरीच चर्चा झाली. माझा मानिनी म्हणून ग्रुप आहे आणि माझ्या ग्रुपमध्ये बऱ्याच महिला अशा आहेत की ज्या एकट्या आहेत आणि त्यांचं जे दुःख आहे ते मी खूप जवळून बघितलं आहे. म्हणजे बोलण्यासाठी पण तरसतात त्या, त्यांना कुणी नसतं. फोनवर बोललं तरी त्यांना इतकं छान वाटतं. मी मधून अधून त्यांचे प्रोग्राम घेते, त्या प्रोग्रामला येतात, त्या म्हणतात आम्हाला स्वर्गसुख दिलंयस तू. तर त्याची कुठंतरी जाणीव मला होती की हे एकटे जगणारी जी लोक आहेत, एकटेपणा काय असतो हे मी माझ्या जवळच्या मैत्रिणींना बघितलंय, अनुभवलंय. तेव्हा ह्या विषयावर कुठेतरी बोललं पाहिजे हे मनात होतंच. आणि हा विषय नेमका बाळासाहेबांनी मला सांगितला आणि नंतर मी सरांशी बोलले, अबनावी सरांशी. मग ते म्हणले आपण करूयात. क्या बात आहे. बघितलं, हे सुख दुःख वाटणारी जेव्हा काही जाणकार वयस्कर लोक एकत्रित येतात तेव्हा त्यांचा प्रवास खूप सुखकर जरी होत असला तरी त्याच्यामध्ये कुठेतरी विनोदाची झालर असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काय विनोदाची झालर लावली आहे का? कारण तुमच्याकडे बघून असं वाटतंय, डेफिनेटली तुमच्या ट्रेलर बघून सुद्धा असं वाटतंय की याच्यामध्ये खूप सारे वयस्कर लोक आहेत जे एका तरुण मुलीच्या मागे लागतात असं काहीतरी ऐकलेलं आहे. तेव्हा तुम्ही एक सासूबाई सुद्धा सुंदर आहेच आहे, त्यामुळे सासूबाईंच्या मागे असं कोणी लागलंय असं काय आहे का फिल्ममध्ये? जरा तुमच्यासाठी बोलू. नाही, सासूबाईंच्या मागे सासरेच लागतात, पण ते पण कसं आहे की आजकाल वयस्कर लोकांनी पण जगायला हवंय. जो दिवस येतो तो जगून घ्या. उद्या आपण आहोत की नाही माहित नाही, कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणून आलाय तो दिवस जगून घ्या. आणि यात कॉमेडी भरपूर आहे. शिवाय माझी सून आहे, माझा मुलगा आहे, त्यांच्या बरोबरही माझी नोकझोक दाखवलेली आहे. त्यामुळे घराघरात घडणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. आणि एक तरुणांना विचार करायला लावणाराही प्रश्न आहे. तेव्हा विनोद करता करता कुठंतरी एक डोळ्यात अश्रूंचं अशी ही स्टोरी आहे. मोठे हिरो नाही, हिरोईन नाही, पण आमची कथाच हिरो आहे. मोठ्या हिरो हिरोईनची गरज पण नाही, कारण तुम्हीच हिरोईन आहात आणि सर पण हिरो आहेत. त्याच्यामुळं ही सिनियर हिरो हिरोईनची कथा आहे. अशी सुद्धा फिल्म आपल्या समाजामध्ये येऊ पाहते. त्याच्यामुळे त्या फिल्मला नक्की तुम्ही पहा ही विनंती करणार आहे. थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. आणि यानंतर तुम्ही असं म्हणत असाल की हे फक्त सिनियर्स आहेत. सिनियर्स नाही, तर याच्यामध्ये काही ज्युनियर्स पण आहेत, काही मध्यमवर्गीय सुद्धा, मध्यम मिडल क्लास मिडियम एजवाले सुद्धा आहेत. तर त्यापैकी एक सुंदर अभिनेत्री आपल्यासमोर मी तिला आमंत्रित करणार आहे जी या रोलमध्ये, या फिल्ममध्ये तिने खूप महत्वाची भूमिका निभावली आहे. सो मॅडम प्लीज इकडे या. सर येस, नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगाल आणि तुम्ही या फिल्ममध्ये काय करताय? नमस्कार, माझं नाव संजीवनी पोंडे देशमुख. सासूबाईंचा साखरपुडा यात मी वहिनीचा रोल प्ले करते. कोणाची वहिनी? जे सासरे आहेत त्यात. अच्छा, सासऱ्यांची वहिनी. हा, त्यांची वहिनी म्हणजे माझे ते मोठे दीर. अच्छा, ते तुमचे मोठे दीर. आणि मग सासू, अच्छा सासू म्हणजे तुमच्याकडे सासू येणार आहे? नाही, माझी मोठी जाऊबाई येणार आहे. अच्छा, मोठी जाऊबाई येणार आहे. ओके 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 ओके. मोठी जाऊबाई येणार आहे.
तर या सिनेमाबद्दल काय विशेष आहे, काय गंमत जम्मत केली शूटिंगमध्ये? कारण हे नावच एवढं गमती जमतीचं आहे, त्याच्यामुळे शूटिंगमध्ये तुमची जबरदस्त गंमत जम्मत असणार आहे. काहीतरी वेगळा किस्सा एखादा सांगा मला या फिल्मबद्दल. वेगळा किस्सा सांगण्यासारखे तर भरपूर किस्से शूटिंगच्या दरम्यान घडले. छोटा माझा मुलगा पण आहे त्यात, तर त्यांनी पण फार धमाल केली आहे शूटिंगच्या वेळी. विषय जरी तुम्ही असं समजत असाल की समस्या नाही, पण ह्यात कॉमेडी आहे. तो विषय हाताळण्याची पद्धत अभिनव सरांची खूप वेगळी होती की अगदी सिरियस नाही झालं पाहिजे प्रेक्षकांनी. त्यांना ते समजून घेता त्यांना ते एंटरटेनमेंट मनोरंजन पण वाटलं पाहिजे असा तो विषय मांडला गेला. आणि आता माझ्या एक ग्रुपचे लोक काय समजतात, त्यांचा दृष्टिकोन कसा असतो, तसं माझा पर्सनली असं माझा पॉइंट ऑफ व्ह्यू पॉझिटिव्हच आहे. म्हणून मला हा रोल प्ले करताना पण काही नाही वाटलं की नाही हे पॉझिटिव्ह आहे ना, मग मांडायचं आपल्याला, फक्त तेवढ्या ताकदीने मांडायचे. आणि मी तेच केले या भूमिकेत. तुम्हाला काय वाटतं की समाजामध्ये ह्या घटना घडतात किंवा तुम्ही आता ह्या सिनेमामध्ये ही घटना घडलेली आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला वाटतं का की सासूबाईंचा साखरपुडा झाला पाहिजे किंवा आपल्या सासऱ्याचं लग्न झालं पाहिजे किंवा सासूचं लग्न झालं पाहिजे, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? परखड मत द्यायचं? अगदी परखड मत देणार. हे बघा, जेव्हा घरात असं काही होतं की पार्टनर जातो, तेव्हा एज तिथे आपण म्हणतो का मग 40, 50, 60 आली की आयुष्य संपलं. मग घरातले इतर लोक काय म्हणतात, नातवंडांच्याकडे बघून, मुलांच्याकडे बघून तुम्ही तुमचं उरलेलं आयुष्य जगा. पण त्यांना पण मन आहे, ते पण विचार करतात, त्यांना कोणीतरी ऐकणारं असायला हवं असतं. पण ते बोलून नाही दाखवत, नाही बाबा आता मुलं काय म्हणतील, तो विचार पहिला असतो त्यांचा. फॅमिली फर्स्ट हा विचार त्यांचा पहिला असतो. पण माझं असं म्हणणं आहे की ते माणूस म्हणून त्यांनी शेवटपर्यंत, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पाहिजे तसं जगलं पाहिजे. पार्टनरची गरज आहे तर नक्कीच त्यांनी पार्टनर आपल्यासाठी योग्य तो पार्टनर कुठल्याही वयात असो तुम्ही की आवश्यक आहे तर नक्की असावं. वा, अतिशय सुंदर विषय मॅडमने सांगितलेला आहे. कारण जरी आता ही यंग क्राऊड आहे, यंग मुलं मुली आहेत, या वयामध्ये सुद्धा आजकालची मुलं हा विचार करायला लागले आहेत की आपले आई वडील आहेत, आपले आजी आजोबा आहेत, त्यांना सुद्धा कुठल्या तरी स्वतंत्र जगण्याची इच्छा असते, ती आपण त्यांना जगू द्यावी. याच विषयाने आपण या ठिकाणी थांबतो. मॅडम, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, खूप छान तुम्ही बोललात या ठिकाणी. आता मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की याच्यामध्ये सगळे वयस्कर आहेत का? जसं मी मगाशी सांगितलं नाही, एक यंग जोडी सुद्धा आपल्याकडे इकडे आहे. आय लाईक टू रिक्वेस्ट या फिल्मचे जे हिरो हिरोईन्स आहेत त्यांनी इकडे यायचे. येस, या फिल्मला हाय, हॅलो, हाय. तर आमच्या ह्या फिल्मचे हिरो आणि हिरोईन आहे. तर आमचा हिरो जरा थोडासा शर्मिला दिसतोय असं वाटतंय मला, पण तसं नाहीये. कारण तू तुझ्या रोलबद्दल सांग, तुझा फिल्मबद्दल काय आहे मत आणि तुझं नाव सांग. माझं नाव आशुतोष आणि ह्या पिक्चरमध्ये मी दीपकचा रोल केला. बघा, हिरोईनचा कोणता विचारून करावं लागतं. अच्छा, विचारून करावं लागतं. म्हणजे ही काय फिल्ममध्ये तुझी बायको आहे? हो. आणि ओरिजिनल मध्ये? अरे देवा, बघितलं, फिल्ममध्ये तर केलीच केली, म्हणजे ओरिजिनल केली, फिल्ममध्ये सुद्धा बायको तीच. अरे फिल्ममध्ये तरी बदलायची चांगली बायको, चांगली नवीन लग्न म्हणून पोरगा बोलतोय. तुझं काय? आता त्याच्या बायकोला विचारूया काय मत आहे तुझं. बोल, तुझं काय मत आहे याच्याबद्दल? असं काही नाहीये की विचारूनच सगळं होतं, हे फक्त दाखवलं असं म्हणतात. बरोबर आहे, बायकोने बरोबर सांगितलेलं आहे. हा, बोल, फिल्म मध्ये तुझा रोल बद्दल काय सांगशील? माझं कॅरेक्टर याच्यामध्ये माधुरीचे म्हणजे त्यांची सून. अच्छा, पॉझिटिव्ह कॅरेक्टर. यांची सून? नाही सासूबाई. अच्छा, सासूबाईंची सून. अच्छा, ओके. तुम्ही काय गंमत जम्मत केली, काय धमाल केली आहे आणि काय सांगाल तुम्ही यंग क्राऊडला? कारण तुमच्या वयाचे लोक सुद्धा हा सिनेमा पाहणार आहेत आणि माझी जी ऑडियन्स आहेत ना तुमच्याच वयाचे बघणारे आहेत. तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल या सिनेमाच्या बाबतीत, सासूबाईंचा साखरपुडा? या फिल्ममधनं हाच आम्हाला संदेश द्यायचा आहे की जे काही त्यांचे पालक आहेत किंवा जे काही ज्येष्ठ लोक आहेत त्यांना पार्टनर चूज करायची त्यांनी संधी द्यावी आणि त्यांना पण आनंद जगायची संधी द्यावी, एवढंच, बाकी काही. हा प्रश्न त्यांना पण समजला पाहिजे की आपल्या पण आई वडिलांना कोणीतरी पार्टनर हवा आहे, त्यांना पण आनंदी आयुष्य जगण्याचा हक्क आहे आणि तो त्यांनी दिलाच पाहिजे. बायको यांची अगदी मोठ्यापणाने बोलली आहे की त्यांना पण आनंद दिला पाहिजे. पण आता मी त्यालाच विचारणार आहे की खरोखर हे खऱ्या मनाने बोलताय की आपलं बरोबर फिल्म कॅमेऱ्यासाठी बोलताय? खरं सांग, तुझं सांग. आता लाजत बोलतोय, लाजण्यापेक्षा आधी बायकोकडे बघतोय, आत्ताच घाबरतोय एवढा. रे देवा, या काय होणार पुढं? बाळासाहेबांना सांगितलं पाहिजे. काय नाही बाबा, घरी जाऊन मार नाही खायचं. अच्छा, सख्या बायकोचा.
तुम्ही सगळं चुकून घेता. नाही पण ठीक आहे. नाही हो, पोरगी चांगली आहे, चेहऱ्याने बघा किती गरीब दिसतीये. ते फक्त बोलताय. आहे ना, हाच मारत असेल ना, त्यांचं चालतं त्यांचं चालतंय ना, हाच त्रास देत असेल ना, हो. बघा हो म्हणते. हा तर बोल माझ्याकडे इथून घाबरू नकोस, ती काही येणार नाही तुझ्याजवळ, ती बोलणार पण नाही. अच्छा, तुझं आता समाजामध्ये असं म्हणतात की बाबा आई वडिलांचं लग्न कसं लावून द्यायचं आहे, किंवा आई वडील आहेत, वयस्कर लोक आहेत, तर त्यांना लग्नाला कशी परमिशन द्यायची, त्यांनी नातवंडाकडे बघावं. आणि हे खरं मत सांगायचं, तुला शपथ आहे तुझ्या पिक्चरची, खरं मत सांग. हा विचार ठीक आहे, पण ऍक्च्युली काय की आपण त्या जागी असतो तर तो विचार करून आपण ह्या गोष्टीबद्दल विचार केला पाहिजे की जर आपण त्या वयात गेलो आणि आपण जर एकटं पडलो, समजा तुमचे सून आहे किंवा मुलगा आहे, हे जेव्हा बाहेर जातात त्यांना एकटं सोडून, तर त्यांची अवस्था काय होते किंवा त्यांना कशाची गरज आहे हे त्यांनी समजलं पाहिजे. ज्या वेळेस ते त्या पोझिशनला येतील आणि त्यावेळेस त्यांच्याबरोबर जेव्हा होईल त्यावेळेस त्यांना कसं वाटेल हा विचार पहिल्यांदा करावा, मग पिक्चर बघावं आणि मग मत द्यावं, असं माझं तरी मत आहे. वा, आता सिनेमा आपला डिजिटल होत चाललेला आहे, सिनेमा पुढे होत चाललेला आहे. आजचे नवीन पिढी आहे, नवीन पिढीचं सुद्धा हे मत आहे आणि या गोष्टीवर मी नक्की बोलणार आहे. आमचे जे दिग्दर्शक आहेत बाळासाहेब गोरे, यांच्यासाठी बोलणारे. बाळासाहेब, आता टेन्शन घेऊ नका, समजून जा, काही हरकत नाही. तर मित्रांनो, असा हसत खेळत आपण हा इंटरव्ह्यू इकडे संपवणार आहोत. मी सगळ्यांना विनंती करणार आहे की प्लीज यंग पासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांनी हा सिनेमा बघावा, कारण प्रत्येकाच्या घरातला हा प्रश्न आहे, तुमचा आमचा सगळ्यांचा हा प्रश्न आहे. तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये लवकरच जा आणि या सिनेमाच्या तिकीट्स बुक करा, कारण हा सिनेमा किती आठवडे चालेल माहित नाही. हाऊसफुल पहिला आठवडा तर हाऊसफुल आहे, त्यामुळे पहिल्या आठवड्यातच बघा, पुढचा आठवडा सांगू शकत नाही, कारण पहिला दुसरा पण आठवडा चालणार. हो का? हो नक्कीच. किती कॉन्फिडन्स बायको समोर बोलतोय. मित्रांनो, स्टील साइनिंग ऑफ. पुढच्या एपिसोडमध्ये नवीन काहीतरी घेऊन भेटूया. स्टील देन तुम्ही हा सिनेमा नक्की बघा, ज्याचं नाव आहे सासूबाईंचा साखरपुडा.